नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। मालेगाव तालुक्यातील कळवाडी, निमगाव, साकुरी गटासह अनेक गावांतील शेकडो नागरिक आजही आधार कार्डापासून वंचित आहेत। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना आधार कार्ड नसल्यामुळे शासकीय कामे, शैक्षणिक प्रक्रिया आणि विविध योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याच गंभीर प्रश्नावर आज लोकशाही धडक मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले। मिळालेल्या माहितीनुसार अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांचे आधार कार्ड अद्याप काढलेले नाही। परिणामी शाळांमध्ये प्रवेश घेताना, विविध शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताना त्यांना मोठ्या अडचणी येत आहेत। अनेक वेळा आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड अनिवार्य असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली। फक्त विद्यार्थीच नव्हे तर अनेक वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर आणि मोलमजुरी करणारे कामगारही आधार कार्ड नसल्यामुळे विविध सरकारी सेवांपासून वंचित राहत आहेत। आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना नाशिक किंवा मुंबई येथे जावे लागते। ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठी हा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही। त्यातच दिवसाची मजुरी बुडते, प्रवासाचा खर्च वेगळा आणि अनेकदा वारंवार चक्रा माराव्या लागतात। याहून गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी आधार कार्ड काढून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून 10 ते 15 हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत। गरीब जनतेसाठी ही रक्कम खूप मोठी असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या सर्व समस्यांची गंभीर दखल घेत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी आज मालेगाव तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांकडे विशेष आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर तातडीने आयोजित करण्याची मागणी केली। ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कोणालाही नाशिक किंवा मुंबईला जावे लागू नये, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। याचवेळी खलाणे गावातील नागरिकांनीही आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली। गावातील अनेक पात्र कुटुंबांना रेशनचे धान्य नियमित मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळायला हवा असताना अनेक कुटुंबे त्यापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले। शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली खलाणे गावातील नागरिकांनी तहसीलदार विशाल सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। नागरिकांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार विशाल सोनवणे यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून आधार कार्ड शिबिर आणि रेशन धान्याच्या प्रश्नावर लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। आता प्रशासन या आश्वासनाची किती लवकर अंमलबजावणी करते याकडे कळवाडी, निमगाव, साकुरी, खलाणे आणि परिसरातील हजारो नागरिकांचे लक्ष लागले आहे। कारण आधार कार्ड आणि रेशन हे केवळ कागदोपत्री विषय नसून प्रत्येक सामान्य नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न आहेत। या प्रकरणात पुढे काय घडते, प्रशासन कोणते निर्णय घेते आणि नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळतो, यावर लोकशाही माझा एसपी न्यूज सातत्याने लक्ष ठेवून आहे। या विषयावरील प्रत्येक घडामोड आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। मालेगाव तहसीलमध्ये कळवाडी गटातील जे काही नागरिक आहेत, आज परिस्थिती अशी आहे की लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत बरेचसे असे नागरिक ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि आधार कार्ड जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीचे जर आधार कार्ड काढायचं असेल तर त्याला भरपूर अडचणी येतात। त्याच्यासाठी तुम्हाला नाशिकला जावं लागतं, नाही तर मुंबईला जावं लागतं। मग एवढा खर्च लोकांना परवडत नाही। त्याच्यासाठी आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील जे काही नागरिक असतील ज्यांच्याकडे आधार कार्ड नसतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। त्यांना शासकीय योजना असेल किंवा जे काही शासकीय फी असेल तर त्या फीवर आम्ही त्यांना आधार कार्ड काढून देण्याची जबाबदारी आमची राहील। त्याच्यानंतर आता बरेचसे जे काही नागरिक आहेत तर त्यांच्यामध्ये जे खरोखर गरीब लोक आहेत त्यांना रेशन कार्ड नाही। त्याच्यानंतर जे लोक म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत परंतु अन्नधान्य मिळत नाही, असे बरेचसे गरीब नागरिक आहेत, त्यांना अन्नधान्य मिळावं याच्यासाठी देखील आम्ही आज तहसीलदारांची भेट घेण्यासाठी आलो आहोत। तसेच आमची आशाताई पण बोलते, त्याबद्दल बोलत आहेत। आम्हाला रेशन कार्ड मिळाले पण मग अन्नधान्य मिळत नाही, की अन्नधान्य मिळावं आणि वयोवृद्ध माणसांना आणि जे मुलं शाळेत जातात त्यांना पण आमच्याजवळ काहीच सबूत नसल्यामुळे, डॉक्युमेंट्स नसल्यामुळे त्यांना आधार कार्डच नाही। की आमच्या खलाणे गावात 135 लोकांना आणि शाळेचे 19 मुलं यांना आधार कार्डच नाही। आधार कार्डामुळे बऱ्याच अडचणी येतात। महिलांना कुठल्याच पगाराचं पण संधी नाही आहे, लाडकी बहीण योजनेचं पण लाभ त्यांना घेता येत नाही। आधार कार्ड नसल्यामुळे आम्हाला बरेच काही प्रॉब्लेम येतात। तुमची जी फी असेल ते आम्ही द्यायला